मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी मोठा धक्का देत गॅसच्या दरात मोठी वाढ केली। ही दरवाढ तब्बल 993 रुपयांची असून यामुळे महागाई वाढणार आहे। मागील अनेक वर्षांमध्ये एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे। या एवढ्या मोठ्या दरवाढीनं आता हॉटेलमधील खाणं महाग होणार असल्याची चर्चा आहे। बंगालसह 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहेत। त्यापूर्वी सर्वसामान्य जनता आणि विशेषतः व्यावसायिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसलाय। 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे आणि आता या निर्णयाचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि लहान व्यवसायांच्या दैनंदिन संचालन खर्चावर होणार आहे। 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत तब्बल 993 रुपयांची झाली आहे। या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये एका व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 3071 वर पोहोचली आहे। या प्रचंड दरवाढीमुळे बाजाराचं अर्थशास्त्र पूर्णपणे विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे। या दरवाढीमुळे देशातील काही शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांनी 3000चा टप्पा ओलांडलाय। म्हणजे कालपर्यंत मुंबईत 2031 रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर आज 3024 रुपये 50 पैशांना मिळतोय। तर पुण्यात आज व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर हा 3085 रुपये इतका झालाय। त्याचप्रमाणे उपराजधानी नागपूरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 3120 रुपये इतकी त्याची किंमत झाली आहे। दिल्लीत मात्र आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत 3071 रुपये झालेली आहे। या दरवाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि कॅटरिंग व्यावसायिकांच्या खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। इराणमधील तणाव आणि स्टेट ऑफ होर्मुझ जलमार्गाच्या संभाव्य नाकेबंदीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात इंधनाच्या किमतींमध्ये कधी आणि किती चढउतार होतील याबद्दल लोकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती। आता 1 मे म्हणजेच आजपासून नवीन महिन्याची सुरुवात होत असतानाच एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर हे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत। 1 मे रोजीच्या स्थितीनुसार भारतातील प्रमुख शहरांमध्ये 14.2 किलोच्या प्रमाणित घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। दरम्यान 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। आजपासून लागू होणाऱ्या या बदलामुळे व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 993 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या दरवाढीनंतर दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत ही 3071 रुपयांवर पोहोचली आहे। तज्ज्ञांच्या मते व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमधील वाढीचा परिणाम हा बाजारातील अन्नपदार्थ आणि पेयांच्या किमतीवर होऊ शकतो। म्हणजेच आगामी काळात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट त्यांच्या मेनूवरील पदार्थांच्या किमती वाढवू शकतात, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर आणखी आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे। किमतीमधील या अचानक वाढीमुळे विशेषतः खाद्य उद्योग आणि लहान व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले। रेस्टॉरंट, ढाबे आणि कॅटरिंग सेवांमध्ये कार्यरत असलेल्यांना आता त्यांचं दैनंदिन खर्च व्यवस्थापित करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि या परिस्थितीचे पडसाद ग्राहकांवरही उमटण्याची शक्यता आहे। तथापि यात एक दिलासादायक बाब आहे की घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत तुर्तास कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। परिणामी सर्वसामान्य घरगुती ग्राहकांना या विशिष्ट दरवाढीचा थेट फटका बसणार नाहीये। 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलचं इराण विरुद्ध संयुक्त लष्करी मोहीम सुरू केल्यापासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ होण्याची ही तिसरी वेळ आहे। मार्चच्या सुरुवातीला या किमतीत सर्वप्रथम सुमारे 115 रुपयांची वाढ झाली होती। त्यानंतर 1 एप्रिल रोजी त्यात पुन्हा जवळपास 200 रुपयांची वाढ झाली होती। अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा तणाव वाढत असतानाच व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत 993 रुपयांची वाढ करण्यात आली आणि यामुळे व्यावसायिक इंधन क्षेत्रावर नव्यानं दबाव निर्माण झालाय। नव्या दरांमुळे 19 किलोच्या सिलेंडरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे। रेस्टॉरंट, हॉटेल, लहान उपाहारगृह यांसारख्या व्यवसायांवर याचा परिणाम होणार आहे। हे व्यवसाय त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी स्वयंपाकाच्या गॅसवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात। पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतींवर परिणाम झालाय। पुरवठा साखळीतील जो विस्कळीतपणा आहे त्याच्यामुळे ही मोठी दरवाढ झाली आहे असं समजते। पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला। जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर जे आहे ते प्रति बॅरल 110 हून अधिक झाले आहेत। यामुळे इम्पोर्ट पॅरिटी प्राइस म्हणजेच आयात करण्यासाठी केला जाणारा जो खर्च आहे तो वाढलाय। त्याचप्रमाणे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्यामुळे इंधन आयात करणं महाग झालंय। हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि कॅटरिंग व्यावसायिकांचा खर्च वाढल्यामुळे बाहेर जेवण करणं, चहा, नाश्ता आणि थाळीच्या किमतीत 10 ते 15% वाढ होण्याची शक्यता आहे असा अंदाज आता व्यक्त केला जातोय। त्याचप्रमाणे व्यावसायिक गॅसशी संबंधित लघु उद्योगांवर ताण येईल असं म्हणतात।
यामध्ये प्रामुख्याने मिठाईची दुकानं, बेकरी आणि गॅसवर आधारित लहान कारखान्यांच्या उत्पादन करतात मोठी भर पडणार आहे। व्यावसायिक गॅसच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे आता महागाईत वाढ होईल। व्यावसायिक गॅस महागल्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा सेवा क्षेत्रांवर होतो, त्यामुळे याचा भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे। दरवाढीमुळे डिलिव्हरी चार्जेसही वाढले आहेत, त्यामुळे आता सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली आहे।